सरकारनं लाडकी बहीण योजनेसाठी आदिवासी आणि सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवल्याचा अत्यंत गंभीर आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केलेला होता। यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिलंय। यावर्षी सामाजिक न्याय विभागाच्या निधीमध्ये वाढ झाल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। या सरकारने निवडणूक जिंकण्यासाठी निवडणुकीचा जुमला सौदेबाजी म्हणून ही योजना आणली होती। आता ही योजना हळूहळू कमी करण्याचा प्रयत्न करतात। 1500 चे 2100चं वचन दिले, बजेटमध्ये आलं का? उलट तुम्ही 1500 देताना आदिवासी बांधवांचा हिस्सा काढून घेतला, सामाजिक न्याय विभागाचा हिस्सा काढून घेतला, अनेक विकास कामाला तुम्ही काठ मारला आणि लाडक्या बहिणीला दिला। सामाजिक न्याय पण महत्वाचा आहे ना, समाजाला न्याय देणं महत्वाचं आहे, आदिवासी बांधवांना निधी पोहोचणं महत्वाचं आहे। परंतु तो निधी तुम्ही काढून याचा तोंडातून काढून त्याच्या दुसऱ्याच्या तोंडात काढला। मला असं वाटतं ही सुद्धा भूमिका चुकीची आहे। राज्य जर मजबूत नसेल आर्थिकदृष्ट्या तर अशा योजना तुम्ही नुसत्या तोंड देखल्या योजनेला अर्थ काय? त्यामध्ये दिलेले पैसे कुणालाही परत घ्यायचे नाहीत। आम्ही कुठल्याही महिलेचे पैसे, भगिनीचे पैसे परत घेणार नाही। ही योजना चालू ठेवणार आहे। या योजनेला जो निधी लागणार आहे तो त्या ठिकाणी देणार आहे, परंतु ही योजना गरीब घटकातल्या महिलांच्या करता आहे आणि या योजनेच्या साठी पुरेसा निधी निश्चितपणे आम्ही देणार आहोत। हे विश्वास मी माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम बहिणींना या निमित्तानं देऊ इच्छितो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।